वर्षभर आपण ज्या सणाची आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि मी जयंतीनिमित्त आईकडे चाललेली आहे. आपला हा सण दिवाळी सणासारखाच असतो. आपल्यासाठी दिवाळी, दसरा सगळे सण म्हणजेच 14 एप्रिल म्हणून मी आज आईकडे आलेली आहे. आई माझ्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब राहते, तर मी तिच्याकडे आलेले आहे आणि तिच्या इकडनंच मिरवणुकीमध्ये सामील होणार आहे. ही जी मिरवणूक आहे ही RS टेकडीवरून खाली एचएनला येते आणि तशीच फुलेनगरच्या मार्गाने गेटवरती जाते. मी गेटवरती राहते आणि आई एचएनला राहते. तर मी आईच्या इकडनंच या जयंतीत दरवर्षी सामील होते. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इकडे जयंतीच्या दिवशी. आणि हे आता आपण पोचलो आहोत RSला. इथे चारही बाजूनी लोक जमा होतात, त्याच्यामुळे इथे खूप गर्दी असते. आणि आता आपण पोहोचणार आहोत फुलेनगरला. फुलेनगरला देखील खूप सुंदर असं डेकोरेशन होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जातीचाच नाही तर प्रत्येक जातीचा विचार केलेला आहे. आणि काय काय विचारधारा होत्या आंबेडकरांच्या ते ह्या पोस्टरच्या माध्यमातून तिथल्या जे मंडळ आहे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप असं सुंदर त्यांनी डेकोरेशन केलं होतं. आणि आता आम्ही जवळजवळ गेटवरती पोहोचत आलेलो आहोत. प्रशिक थकला होता, त्याच्यामुळे मी त्याला आंबेडकरांच्या पुतळ्याच्या गाडीमध्ये बसवलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा गेटवरच्या बुद्धविहाराच्या समोर आम्ही पोहोचलो, तिथे माझी फ्रेंड भेटली. तिने मला थोडीशी रिक्वेस्ट केली, तर तिच्यासोबत थोडासा मी डान्स केला बाबांच्या गाण्यावरती. आणि बाबांचं गाणं म्हटलं की आपला कसं वेगळाच जोम येतो, त्याच्यामुळे मस्त असा डान्स केला आणि तिला बाय केलं. त्याच्यानंतर पुढे आले. पुढे असं होतं की बाबांच्या मूर्तीसोबत गाडीमध्ये होतं आणि मुली मिरवणुकीमध्ये नाचत होत्या. तर मला दोन्हीकडे लक्ष द्यायला थोडंसं जरा अवघड जात होतं, त्याच्यामुळे माझा थोडासा गोंधळ उडाला होता. कारण मध्ये इथे देखील गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. पण मुली मला फायनली मिळाल्या आणि बाळ गाडीमध्ये होतं, तर मग बाळाला देखील मी गाडीतून खाली उतरून घेतलं. आणि फायनली आम्ही जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे गेटवरती येऊन पोचलो. घरी जात असतानाच माझी फ्रेंड मला भेटली. तिची यावर्षी पहिली जयंती होती म्हणून तिच्यासोबत मी थांबले. पूर्ण जयंती आम्ही एन्जॉय केली. म्हणजे मी लास्टपर्यंत पहिल्यांदा थांबलेली जयंतीला आणि मस्त असा एन्जॉय केला. प्रशिकला देखील खांद्यावर बसून नाचायचं होतं, तर माझ्या फ्रेंडच्या दिराने त्याला खांद्यावर बसवलं आणि नाचवलं. प्रशिकने देखील खूप एन्जॉय केली ह्यावर्षी जयंती. तुम्ही तुमच्या इकडे जयंती कशा प्रकारे साजरी केली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. जयंती संपलेली आहे. चला तर मग बाय, गुड डे, टेक केअर.